प्रत्येकाला स्वतःचं छोटं वाटतंय लिंग, प्रत्येकाला. आणि माझ्याकडे खूप सारे पेशंट आलेले आहेत माझ्या. आता मी तर ती माझी एक्सपर्टीज नाही तरीसुद्धा जेव्हा एक रॅप बनतो एखाद्या पेशंटसोबत सो तर त्या गोष्टीसाठी सुद्धा येतो. आणि मला असं वाटतं माझं छोटं आहे हे वाढवण्यासाठी काही स्प्रे आहेत का. आणि मार्केटमध्ये ढीगभर म्हणजे तुम्ही सर्च केले की अशा गोळ्या, स्प्रे, ऑइल, त्याच्यानंतर अगदी सेक्स करण्यापूर्वीचे जे स्प्रे आहेत ते सगळे येतात. ब्लंट प्रश्न आहे, लिंगाची साईज वाढवली जाऊ शकते का. स्प्रे, गोळ्या, मलम, मालिश करून लिंगाचा आकार वाढवता येत नाही. आणि ॲडचे ॲनिमेशन असे असतात की तू आत्ता एक गोळी खाल्ल्याबरोबर ते एकदम लिंग वाढत जाताना दाखवतात. तसं जर का झालं ना तर माझं बोट पण मला वाढवता येईल, माझं नाक मला वाढवता येईल, माझे कान मोठे करता येतील. सो नाही होऊ शकत, वाढूच शकत नाही. नाही, ॲब्सोल्युटली कुठल्याही गोळ्या किंवा स्प्रेनी लिंगाचा आकार वाढत, लांबी वाढत नाही, रुंदी वाढत नाही. ही जी लांबी रुंदी आहे ही जेनेटिक असते. बरं. ओके. हां, काही ऑपरेशन्स लोक करतात की ज्याच्यामध्ये लिंगाचा आकार वाढवता येतो. एवढं महत्त्वाचं वाटतं ते. पण ह्याच्यामध्ये मी एक धोका देतो की हा आकार वाढवण्यासाठी आपण जेव्हा ऑपरेशन करतो त्याच्याने आपलं सेन्सेशन कमी होतं. आणि हे गरज आहे का ह्याची पहिली जाणीव लक्षात घ्या. बऱ्याच जणांना ह्याची गरज नसते. आणि गरज नसताना जेव्हा आपण हे असले काही ऑपरेशन्स करतो त्यावेळेला लिंगाला इजा पोचते, लिंगाचा शेप बदलू शकतो, लिंगाची जी वक्रता असते ती बदलू शकते, त्याचबरोबर लिंग फ्रॅक्चर होऊ शकतं, अशा खूप गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे गरज लिंगाचा आकार वाढवायची नाही आहे, तर त्याचा वापर कसा करायचा, बुद्धीचा आकार वाढवण्याची गरज आहे. एक्झॅक्टली. आणि ते जर आपण केलं ना, ते म्हणलं असं तुमचं 3-4 इंच असेल तरी काही फरक पडत नाही, गरज नाही आपल्याला हत्तीसारखं पाय. पण ही मानसिकता जोवर आपण बदलत नाही तोवर आपण नेहमी आपल्या लिंगाचा आकार छोटाच आहे असं घेऊन येणार. आमचे एक टीचर होते, ते सांगायचे की म्हणजे घोडे जैसा लिंग, पण घोडी तर पाहिजे पुढे, म्हणजे तुला त्या लिंगाचं काय करायचं असं सांगायचे. म्हणजे घोड्याचं लिंग पाहिजे तर ते घोडी पाहिजे ना, तुम्हाला तुला घोडीसाठी जायचंय का, असं ते आमचा प्रश्न असायचा. खूप छान. पुढे आपण येऊयात की जसं मी आता सांगितलं की लिंगाचा आकार वाढू शकत नाही, तसंच मुलीसुद्धा, बायकासुद्धा ब्रेस्ट टाईटनिंग किंवा वजायना टाईटनिंगसाठी मेडिसिन्स घेतात. हे पॉसिबल आहे का. छातीचा आकार वाढवण्यासाठी खूप गोष्टी करता येतात, ऑपरेटिव्ह आहेत, पण छातीचा आकार कमी करण्यासाठीही ऑपरेशन्स करता येतात. पण बरेच जण मालिश करून किंवा स्प्रे मारून, गोळ्या मारून करायचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये होतं काय, तर जेव्हा तुम्ही मालिश करता किंवा काय करता त्यावेळेला छातीचे जे स्नायू आहेत मागचे ते लूज होतात आणि ॲक्च्युली छाती जी आहे ती सॅग होते, म्हणजे खाली घसरते, कारण ते स्नायू जे छातीचे ओढून धरतात छाती चांगली ते लूज पडतात. त्यामुळे हे अशा गोष्टी करण्यात काही पॉईंट नसतो. एक पहिलं लक्षात घ्या की छातीच्या आकारावरती तुमचं लैंगिक सुख अवलंबून नसतं. लैंगिक सुख अवलंबून जे असतं ते आपण आपल्या शरीराचा वापर कसा करतो ह्याच्यावर आहे. बरं. सो त्यामुळे त्याचा वापर करण्यात शिका. छातीचा आकार किती मोठा आहे किंवा छोटा आहे ह्याच्यावरती तुमचं लैंगिक सुख अवलंबून नसतं. प्रत्येकाला स्वतःची आजकाल एक बॉडी इमेज क्रिएट केलेली आहे या इंडस्ट्रीने की अशीच फिगर पाहिजे, एवढाच साईज पाहिजे, तेवढाच साईज पाहिजे. पण मला एक विचारायचं ह्या व्यक्तींना की तुम्हाला सगळ्यांसारखं दिसायचंय का तुमची एक युनिक आयडेंटिटी पाहिजे. आणि ती युनिक आयडेंटिटीच महत्त्वाची आहे ना. मी जर का 100 लोकांसारखा दिसत असेल तर त्या 100 लोकांत मी उठून कसा दिसेन. मग माझी स्वतःची काहीतरी आयडेंटिटी मला तयार जर करता आली तर त्याच्यासारखं चांगलं नाही का. मग त्याच्यासाठी तुमच्या शरीराची आयडेंटिटी जर तयार करायची असेल तर तुम्हाला जे देवाने दिलेलं आहे, जे तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे ह्याला सेलिब्रेट करा. केवळ मीडियाने सांगितलं की ही आयडियल गोष्ट आहे म्हणून त्या साच्यात मला बसायचं आहे का, तर नाही बसलं पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड बाळगण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला सेलिब्रेट करा. ग्रेट.